नमस्कार, मैं हूं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं कोकण संध्या टीवी न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। अयाज मर्चेंट के खिलाफ ग्राहकों का एल्गार। फ्लैट एक लेकिन पंजीकरण अनेक। डेवलपर द्वारा धोखा दिया गया। एक ही फ्लैट कई लोगों को बेचकर हमारे साथ धोखाधड़ी की गई। इसलिए निवेश द्वारा ने अब अपना पैसा वापस दिलाने की मांग को लेकर उसरली खुर्द में आक्रामक रुख अपना लिया है। किसान बलराम भोयर की जमीन डेवलपर अयाज मर्चेंट द्वारा 50% विकास के आधार पर अधिकृत की गई थी, लेकिन इसके बाद उनके बीच मतभेद बढ़ गए। मामला थाने कोर्ट तक गया, लेकिन हमारे साथ कुछ भी सही नहीं है। अब इन निवेशद्वारों ने ये रुख अपनाया है कि हमने जो पैसा निवेश किया है वे हमें वापस मिलना चाहिए। हालांकि अयाज मर्चेंट ग्राहकों को टाल रही हैं। नमस्कार, कोकण संध्या न्यूज मध्ये मी नितीन जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। नाव मोठे पण लक्षण खोटे असा काहीसा प्रकार पनवेल शहरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की बिल्डरांकडून एक सर्वसामान्य लोकांची फसवणूक कशा पद्धतीने केली जाते आणि बिल्डर खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची लूट करतायत का याचं उदाहरण या ठिकाणी आपण बघितलं असेल तर पनवेलमध्ये उसरली ग्रामपंचायत जी आहे त्या ठिकाणी बरेचसे नागरिक या ठिकाणी जमलेले आहे। फ्लॅट एक पण रजिस्ट्रेशन अनेक असा काहीसा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। सविस्तर प्रकार आपण नागरिकांकडून जाणून घेऊया। सर, कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीत काय प्रकार आपल्या बरोबर घडलेला आहे? सुरुवातीला मी माझी ओळख देतो। मी शेतकरी बलिराम भोयर यांचा भाऊ आहे। हा प्लॉट शेतकरी बलिराम भोयर यांच्या मालकीचा होता। त्याही 50% हा डेव्हलपला दिलेला प्लॉट आहे। 50% प्रॉपर्टी हा डेव्हलपर आसरा एंटरप्राइजेसची आहे आणि 50% ही शेतकऱ्याची असते। तर या प्रकारे यांनी 120 फ्लॅट बनवलेत आणि काही शॉप बनवलेत। 120 फ्लॅटवर यांनी 60 फ्लॅटची बुकिंग घ्यायला पाहिजे होती रितसर आणि 60 फ्लॅट बलिराम भोयरचे बनवायचे होते। असा हा रेशो ठरलेला होता 50-50चा। यांनी काही कारणास्तव कशा गोष्टी घडवल्या की एक कस्टमरला बोलून बुकिंग चालू केल्या। कस्टमरना माहितीच नव्हतं की माझा फ्लॅट नक्की माझाच बुकिंग आहे का याच्यावर दुसरी पण कोणाची बुकिंग आहे हे लक्षात फक्त बलिराम भोयरच्या येत होतं, कारण बलिराम भोयर साईटवरच राहतोय। साईटवर राहत असताना कस्टमर जेव्हा फ्लॅट बघायला यायचे, व्हिजिट द्यायला यायचे साईटवर, तेव्हा कस्टमर बोलायचे की बलिराम भोयर हा माझा फ्लॅट आहे 101 नंबर। मग दुसऱ्या दिवशी कधीतरी दुसरा कस्टमर याचा हा 101 माझा आहे। बलिराम भोयरला समजण्यात आलं की एका फ्लॅटवर असे 4-4 कस्टमर कसे काय दिसतात। मग रजिस्टरवर त्यांनी नाव नोंदणी चालू केली तर त्याच्या लक्षात आले की 60 फ्लॅट याला विकायचे, त्यांनी 120च्या वरती कस्टमर कसे काय। मग कस्टमरना सांगायला लागलं का हा मुकुंद पाटील तुमचा फ्लॅट याच्या नावावर दिसतोय। मुकुंद पाटलांना समजलं का असं कसं होईल। मग त्या रजिस्टरवर नोंद केली आणि आम्ही जेव्हा अयाज मर्चंटला साईटवर विचारणा केली की एवढे कस्टमर कसे काय तुझ्या साईटवर दिसतात, तुझे फ्लॅट 60च आहेत, तर त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही शांत राहा, आम्ही 4 महिन्यात प्रोजेक्ट पूर्ण करतोय, तुम्ही फक्त शांत राहा। पण त्याच्यानंतर पण कस्टमर वाढायला लागले। आमच्या घरी येऊन आम्हाला कस्टमर बोलायला लागले की आमची बिल्डिंगचं काम तुम्ही थांबवलंय का। बोला आम्ही थांबवलं नाही, आम्ही फक्त विचारणा केली का तुम्ही एवढ्या एक्स्ट्रा बुकिंग घेतल्या का। तर त्याचं उत्तर तो उलटसुलट द्यायला लागला। नंतर त्यांनी एक प्लॅन केला आमच्या विरोधात, स्वतःचा डोका स्वतःच्या ऑफिसमध्ये फोडला आणि आमच्यावर मारहाणीची केस दाखल केली। त्याच्यातनं आम्हाला गुंतून ठेवले का जेणेकरून तुम्ही शांत बसा, पण आम्हाला या लोकांना शांत बसून फसवायचे नव्हते। मग आम्ही साईटवर एक या लावली मीटिंग आणि सर्व कस्टमरना जमून सांगितलं की हे फ्लॅटची डिटेल्स अशी आहे, या फ्लॅटवर एक फ्लॅटवर 4-4, 5-5, 6-6 फ्लॅटवर बुकिंग आहे, तर याच्यावर तुम्ही मार्ग करा। तेव्हाच या कस्टमरना सर्वांना समजलं की आपली खूप मोठी फसवणूक या आसरा एंटरप्राइजेसचा मालक अयाज मर्चंटनी केलेली आहे। आता तो आपला इथून पलायन करायला आहे। त्यांनी आता कोणाचा फोन उचलत नाही, कोणाला रितसर मोबाईलवर काही उत्तरं देत नाही, तर आता गायबच आहे। आता कस्टमरांची एकच इच्छा आहे की त्यांनी आमच्या साईटवर यावं, त्यांनी कोणाला फ्लॅट द्यायचा आणि आमचे कोणाकोणाचे पैसे रिटर्न करणार हे त्यांनी खुलं करून द्यावे, पण तो साईटवर यायलाच तयार नाही आहे। सर, साधारणतः किती लोकांची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे आणि किती फ्लॅटवरती किती रजिस्ट्रेशन डबल मारले? रजिस्ट्रेशन तर परत झाले। ते स्वतः कस्टमर सांगतात का या फ्लॅटवर माझा रजिस्ट्रेशन आहे, दुसरा सांगते माझा आहे। हे याच्यातलं काहीच गुंता निघत नाही आम्हाला। तर एका फ्लॅटवर 2-2 रजिस्टर ऑलरेडी त्यांनी केलेत आणि कस्टमर स्वतः सांगतात। याच्यावरती सर कायदेशीर प्रोसेससाठी कुठेतरी आपण न्यायालयामध्ये किंवा कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे का? कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी हा कधी साईटवर एकाला जमून देत नव्हता। याच्या अगोदर आम्ही एकदा जमवलेलं, त्याच्यानंतर आता हे डबल आम्ही जमलोय। आता आम्ही त्या प्रोसेसने चालायला पुढे निघालेलोच आहेत, त्याच प्रोसेसमध्ये येतात। यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफिसचे अधिकारी देखील अयाज मर्चंटच्या सोबत असू शकतात। बघा, रजिस्ट्रेशन मध्ये जर 2 नावं रजिस्ट्रेशनला दिसतात, दोघांकडे जर पेपर दिसतात तर रजिस्ट्रेशन मध्ये काहीतरी गडबड झाली असं कन्फर्म आहे ना।
सर, अशा जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी जे अयाज मर्चंट सारखे कथित अयाज मर्चंट जे आहेत त्यांच्या सारख्यांना जे कोण साथ देत असतील तर यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आपल्याकडून काही पावले उचलली जाणार आहेत का? 100% आता कस्टमर काही गप्प बसणारे नाही, सर्वसाधारण लोक कमवणारे पैसे लावलेत, काय असे कोणाला फुकटचे पैसे आलेले नाहीत आणि कस्टमर आता गप्प बसणारच नाहीत. कारण आजची स्थिती मी सांगतो, कस्टमर खूप याच्यात आहेत, रागात आहेत, कुठल्याही याला जायला तयार आहेत. आता भविष्यामध्ये सर या गोष्टीला जर कधी लवकरच म्हणजे जास्त न्याय द्यायला विलंब होत असेल तर कुठे आंदोलनाचा इशारा आपल्याकडून कुठल्याही पद्धतीचा देण्यात येत आहे का? हो, 100% आम्ही कुठे जर कस्टमर ठरवलं तर आम्ही कुठेही बसायला तयार आहेत. मग तो कलेक्टर ऑफिस असेल, सिडको ऑफिस असेल किंवा अधिकारी कोणत्याही अधिकाऱ्याचं ऑफिस असेल, आम्ही तिथं आंदोलन 100% करणार. कारण हे 20 करोडाच्या वरती झालेली फसवणूक आहे. आतापर्यंत आम्ही जमलेल्या कस्टमरांचेच काहीतरी 8-10 करोड रुपये दिसतात, अजून अर्धे कस्टमर बाकी आहेत. अय्याज मर्चंटला कायदेशीर जे नॉलेज देतोय म्हात्रे ऍडव्होकेट आहे, त्यांचं नाव असं आम्हाला कळलंय. हो, मला कस्टमरकडनं कळतं का सर्वांचे पेपर ऍडव्होकेट भूषण म्हात्रे करतोय म्हणून, आणि टालाटाल पण भूषण म्हात्रेकडनं होते असं कस्टमर स्वतः बोलत होते का आम्हाला बोलवतोय तारखेला, पण त्या दिवशी पेपर नाही कम्प्लीट किंवा त्याच्याकडे वेळ नसतो, कधी सर्व्हर डाऊन आहे, रजिस्ट्रेशन होणार नाही, कधी सांगतो पेपर कमी आहे तुमचं रजिस्ट्रेशन होणार, असं कस्टमरांकडनं कळतोय मला. आपण बघितलं असेल तर या ठिकाणी नागरिकांकडून अयाज मर्चंट व त्यांच्या वकिलांना थेट इशारा देण्यात आलेला आहे की लवकरात लवकर आम्हाला जर कधी सरकारकडून न्याय मिळाला नाही तर आम्ही लवकरात आंदोलनाचे पावलं उचलले जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट भागवतचा नितीन पनवेल. मेरा नाम विनोद राजकुमार गौली है, मैं अंबरनाथ में रहता हूँ और मैं दुबई में जॉब करता था, दुबई मेट्रो रेलवे में. तो मैं यहाँ पे बहुत काम आता था. तो मैं 2014 में आसरा एंटरप्राइजेस के पास में एक फ्लैट बुक किया, रॉयल कंस्ट्रक्शन बिल्डर के पास में एक फ्लैट बुकिंग किया 204 और 05 शॉप नंबर. बाद में 2020 तक में कुछ प्रोग्रेस नहीं दिखा तो हम लोग ने उसको बोला कि भाई हमारा जो एडवांस दिया हुआ मनी वापस दे दो. तो उसने हमको एक चेक दिया, जो अब हमने बैंक में चेक डाला तो बाउंस हो गया. फिर हम लोग घूमते घूमते 2020 के एंड में जब यहाँ पे मैं छुट्टी आया दुबई से, तो मैं जाके यहाँ साइट देखने के लिए आया तो देखा कि वहाँ पे कोई और ही बिल्डर बैठा हुआ है. तो बाद में पूछताछ से मालूम पड़ा कि जो पहले का बिल्डर था रॉयल कंस्ट्रक्शन का आमिर सुल्तान, वो साइट छोड़ दिया और उसने ये प्रोजेक्ट आसरा एंटरप्राइज आमिर सुल्तान को सरेंडर किया हुआ. और हमको कोई इन्फॉर्मेशन नहीं दिया कि भाई मैं ये साइट अयाज मर्चेंट को दे रहा हूँ बोले. जब हम अयाज मर्चेंट को मिला तो अयाज मर्चेंट को हमने बोला भाई मैंने अभी तक 21 लाख दे चुका हूँ, तो मुझे आगे नहीं जाना है, आप कृपया करके मेरा पैसा मुझे वापस दे दें. तो अयाज ने हमको बोला कि भाई मैं पैसे नहीं दे सकता हूं, अगर आप लोग मुझे बोलते हो पैसा देते हो तो मैं आप लोग का रजिस्ट्रेशन करता हूं. तो मैंने बोला कि अब मैं आगे तो नहीं जाऊंगा, लेकिन उसने बोला नहीं आप मेरे साथ आ जाओ. और बलीराम भाई भी उस वक्त ऑफिस में थे, उसने हम लोग को बोला कि भाई जिस आदमी ने कुछ काम नहीं किया आपने उसको 21 लाख दिया, इसके ऊपर भी भरोसा करके इसको भी पैसे दो. तो हमने उसको भी पैसा देना शुरू कर दिया. ऐसा करते करते आज मैंने उसको 67 लाख रुपीस दे चुका हूँ. टोटल मेरा अमाउंट 67 लाख है. मेरा एक फ्लैट है 204 रॉयल कॉस्मोस में, एक शॉप है 03 और 05. अब फ्लैट में मेरा रजिस्ट्रेशन हुआ है लेकिन किसी और से भी टोकन लिया गया. शॉप नंबर 03 में मेरा रजिस्ट्रेशन हुआ, दूसरे का भी रजिस्ट्रेशन हुआ, और शॉप 5 का मुझे पता नहीं और किसी से एडवांस लिया हुआ. अभी मैं क्या हुआ, मैं मेडिकल अनफिट हूँ, मैं दुबई से जॉब छोड़ के यहाँ हूँ, मेरे पास जॉब नहीं है, मेरे पास जो सोर्स था इनकम का वो पूरा ये लोग ने लूट के ले लिया है. अब मेरे बच्चे हैं, मेरी फैमिली है, उसको मेरे को सर्वाइव करना. मेरे पास अभी ज़्यादा प्रेशर होगा तो शायद मैं सुसाइड भी कर लूँगा. इसका पूरा ब्लेम आमिर सुल्तान और आसरा एंटरप्राइजेस के अयाज मर्चेंट के ऊपर जाना चाहिए अगर मुझे कुछ होता है तो, क्योंकि मैं मेडिकल फिट हूँ, अनफिट हूँ. इसी प्रेशर में मुझे वर्टिगो का इशू हुआ है, जो मुझे चक्कर आता है, मैं कहीं पे भी गिर जाता हूँ. शायद मैं गिर के मेरा सर और फूट गया, कुछ हो गया, मुझे कुछ हुआ, तो इसका ब्लेम पूरा ये 2 बिल्डर पे जाना है. सर आपके फ्लैट पे और क्या जिसका रजिस्ट्रेशन हुआ है वो इधर है क्या कोई? मेरे फ्लैट पे रजिस्ट्रेशन मेरा है, लेकिन एक आदमी से और एडवांस लिया, सुरेश पाटिल बोल के, उससे भी एडवांस लिया हुआ है. मेरा रजिस्ट्रेशन 2021 में हुआ. आपण बघू शकतो की फ्लॅट यांनी बुक केलेला आहे, याच्यावरती लोन ऑलरेडी सगळं त्यांची प्रोसेस चाललेलं आहे, सगळं चाललेलं आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तोच फ्लॅट यांना पुन्हा बुकिंगसाठी घेतलेलं आहे, म्हणजे यांच्या रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा घेतलेलं आहे. सर आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन घेत होते त्यावेळेस याचं कुठेतरी तपासणी केली होती का?
नाही, मला तर सांगितलं नव्हतं की रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि माझी घोर फसवणूक केली. माझ्याकडून 23 लाख रुपये त्यांनी चेकद्वारे आणि कॅश 3 लाख रुपये, 5 लाख चेक आहे, 15 लाख RTGS आहे आणि 3 लाख कॅश आहे. बघत टोटल 23 लाख. अशाच पद्धतीने बऱ्याच नागरिकांची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे. यांची पण थोडीशी मेरा शॉप पे भी हुआ है. शॉपवरती पण आहे. आहे जास्त मोठी घे माझी इम्पॉर्टंट आहे कारण लोन 302 माझा फ्लॅट आहे. रजिस्ट्रेशन करून 302 फ्लॅट आहे. माझं नाव अजित जाधव आहे. रजिस्ट्रेशन दाखवत इथे आणि आधार हाऊसिंगमधून लोन पण करून दिले त्यांनी आणि लोनचे पण पैसे द्यायचे झाले. माझं आता EMI भरू का रेंटवर राहू का माझ्या मुलांचं शिक्षण ते कसं सर्व्हिसिंग करायचं, आम्ही कसं जगायचं. फ्लॅटच नाही आम्हाला, तर राहण्यासाठी आम्ही फ्लॅट घेतलेला आहे. फ्लॅटच नाही, तयार नाही. आता राहायला पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट पण केलेली. पोलीस स्टेशनमध्ये पोझिशन घ्या, राहणार कसं, लाईट नाही, पाणी नाही, मुली आहेत, तुम्ही नाही, इथं सोसायटी नाही, काय नाही, कसं पुढं करायचं. असे लोक बिल्डर फसवणूक करत असतात. गव्हर्नमेंटने पण यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. हर ठिकाणी असं कसं सांगणार, आम्ही गरीब राहायला जागा नाही तर करणार काय. आम्ही भाड्यानं राहतो नेरूळला, काय करायचं. कशा पद्धतीची जाहिरात बघून सर आपण इथे आलो होतो. आता आम्हाला इथली गावातली जे एजंट होते पहिला, त्यांचे पार्टनर बोलत होते, ते त्यांचं नाव घेत नाही मी, त्या लोकांनी आम्हाला अप्रोच केलं इकडे. आम्हाला वाटलं की बाबा गावची लोक आहेत, इथले प्रॉपर आहेत, इथलं त्यांचं वजन आहे. त्यानंतर त्यांनी 2021ला मी बुक केलं आणि टोकन मनी दिले. नंतर 2022ला ते लोक बाजूला झाले, म्हणजे आम्ही तर कामाला होतो असं आन्सर घेतात. आता त्या लोकांना आम्ही भांडण नाही करू शकत, मारामारी कसं करणार आम्ही, आमच्या अंगात एवढं ताकद नाही. 10 माणसाला आणून मारामारी करायची. अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए कोकण संध्या टीवी न्यूज। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो लाइक करें व शेयर करें। ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें। अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।